नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आणि आज भोगी आहे, तर भोगीची भाजी बनवायची होती, तर मिक्स भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी हे बघा, मी पूर्ण भाज्या जे आहे तर मिक्स भाज्या घेतलेल्या आहे. आता मी त्याच्यात एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा टॅमॅटो ते पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर कांदा जो आहे तर मी कांदा कट करून घेते. खरं हा संक्रांतीचा जो सण असतो, तर हा संक्रांतीच्या सणाला 3 दिवस संक्रांतीचा सण साजरा केला जातो. आज भोगी आहे, उद्या संक्रांत आणि परवाच्या दिवशी जे आहे तर किंक्रात आहे. तर त्याच्यामुळं म्हणजे हे सुवासनीचा सण असतो. आणि याच्या महिन्यानुसार जो आहे तर आपला जानेवारी महिन्यातला पहिला सण जो आहे तो सण आहे हा. आणि संक्रांतीसाठी म्हणजे सुवासनीचं हेच असतं, काही जर नवीन वस्तू काही घ्यायचं जर असेल, दागिने काही जर घ्यायचं असेल तर संक्रांतीलाच आपण म्हणतो संक्रांतीच्या मुहूर्तावरती घेऊ, संक्रांतीला घेऊ, तुझ्यासाठी संक्रांतीला आपण खरेदी करू. आणि संक्रांतीला सुवासनींना आवर्जून साडी वगैरे तर घेतलीच पाहिजे. कारण मी दरवर्षी जे आहे तर नवीनच साडी घेते संक्रांतीसाठी. मध्ये जरी साडी नाही घेतली तरी चालते, पण आपली संक्रांतीला जे आहे तर संक्रांतीला साडी घ्यायची. तर आता सकाळीच माझं चालू होतं हे आवरून जे आहे, तर मग मी परत बाजारात पण जाणार होते सुगडी आणण्यासाठी. तर अगोदर ही जी आहे तर मिक्स भाजी बनवते. तर मी ह्या पद्धतीनं बनवू लागले ही भाजी. तुमच्याकडं पण कोणची पद्धत आहे ती सांगा कमेंट करून, की ह्या कशा पद्धतीनं भाजी बनवतात. तर त्याच्यामुळे हे बघा, मी अगोदर जे आहे तर याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला परतू द्यायचा आणि थोडा ब्राऊन कलर झाला तर मग मी त्याच्यामध्ये काय टाकले, हे टाकलेलं आहे वांग्याच्या फोडी जे आहे ना ते टाकलेले आहे. कारण त्याला शिजायला थोडा वेळ लागतो ना, तर मग अशा तेलात परतून घेतल्या ना तर वांगा असं लवकर शिजतं. त्याच्यामुळं मी त्याच्यात वांगा असं परतून घेतलेलं आहे. नंतर थोडीशी हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली आणि गरम मसाला टाकला, कांदा लसूण मसाला थोडा थोडा आपल्याला जेवढा समज पाहिजे तेवढा, चवीनुसार आपल्याला किती अंदाजे भाजी बनवायची आहे त्या अंदाजानं मसाले त्याच्यामध्ये घातले. मी फ्लावर पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पेरू, बिब्याची फुलं, बोरं हे जे आहे तर ह्या भाजीमध्ये टाकल्या जातात. आणि ही भाजी त्याच्यामुळे एकदम अशी चवदार आणि टेस्ट होती. वालाच्या शेंगा, गाजर आणि आपले हे वाटाण्याच्या शेंगाचे हे मटरच्या शेंगा ते पण टाकलेले आहे मी त्याच्यामध्ये. आणि आपले हरियाल बूटचे आहेत, हरियाल बूटचे जे दाणे असतात ते पण त्याच्यामध्ये टाकलेले आहे. सर्व भाजी अशी मिक्स. आणि काळ्या मसाल्यात जरी बनवली ना तर काळ्या मसाल्यात पण ही भाजी छान बनल्या जाते. पण मी जे आहे ना तर काळा मसाला न वापरता हे अशीच बनवणार आहे. मला थोडी बनवायची होती ही भाजी. तर त्याच्यामुळे नंतर मग मी याच्यामध्ये टॅमॅटो टाकलं आणि टॅमॅटो टाकून मग त्याला व्यवस्थित असं परतून घेतलं. आणि भाजी परतती आहे म्हणजे चांगली अशी कमी गॅसवरती मी हे केलं, म्हणजे पूर्ण भाजीमध्ये असा मसाला हे होतो. तर मग त्याच्या वरतून जे आहे तर मी वरतून असं ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं. मग जेवढं आपल्याला भाजीमध्ये पाणी टाकायचं तेवढं पाणी मी त्याच्यात ठेवलं होतं. मीठ जर टाकलं असतं तर लगेच पाणी सुटल्यासारखं होतं, म्हणून मी नंतर वरतून मीठ टाकलं. 1 चमचा तीळ पण टाकले मी त्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये. आणि 2 चमचे जे आहे तर मी शेंगादाण्याचा कूट टाकला. आणि कूट टाकून एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे पाणी जे गरम झालेलं होतं ना तर मग मी ते पाणी जे आहे ते भाजीमध्ये टाकलं. कारण आपल्याला भाजी शिजायला पण पाणी लागणार आहे थोडासा, म्हणजे त्याच्यामध्ये मी थोडासा रस्सा बनवणार आहे. त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकून भाजी अशी शिजू दिली. छानपैकी आपली भाजी जी आहे शिजलेली आहे, शिजत आली. मग वरतून जे आहे तर मी वरतून कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये. आणि भाजी आपली छानपैकी भाजी शिजलेली आहे ना. आता मला बनवायच्या होत्या भाकरी. आणि म्हणजे आज भोगीचं मानच असतो की ही अशी मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात. आणि मग याचाच नैवेद्य असतो आज. आज देवाला पण हाच नैवेद्य दाखवला जातो. तर मग मी भाजी माझी बनवून झालेली होती आणि मग मला भाकरी बनवायला घ्यायच्या होत्या. तर बाजरीच्या भाकरी बनवताना पण त्याच्यामध्ये थोडंसं ना पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकायचं, त्यांना काय होतं आहे की भाकरीला चव खूप छान अशी चव येऊन जाते.
की मीठ टाकल्यामुळं तुम्ही जर वापरत नसाल तर मीठ टाकून बघा. बाजरीची भाकरी मीठ टाकून खूप छान लागते खायला. आणि अशी पतली पातळ भाकर आणि अशी कडक जर बनवली ना तर म्हणजे ह्या भाजीसोबत तर खूपच टेस्टी लागते ही भाकरी अशी जर बनवली जर तुम्ही तर. त्याच्यामुळं आज मग मला भाकरी बनवायच्या होत्या तर मग मी भाकरी बनवू लागले आणि घरातलं हे आवरून पण मग मला बाजारात पण सुगडे आणायला आणि बांगड्या पण भरलेल्या नव्हत्या. मी बांगड्या पण भरवायला जायचं होतं. प्रत्येक सुवासिनीनं जे आहे ना तर संक्रांतीला आहे ना, संक्रांतीला आपल्या सौभाग्याचं जे लेणं असतं ना तर ते करायचं. कारण की असं काही हे नाही आहे की आपण नेहमीच बांगड्या वगैरे घेतो, पण संक्रांतीला आहे ना आवर्जून अशा बांगड्या ज्या आहे ना तर बांगड्या भरून यायच्या. अशा घेऊन नाही यायच्या हातामध्ये ना, तर हातामध्येच बांगड्या भरून यायच्या. तर मी जे आहे तर मग आता घरातलं आवरून पूजा वगैरे करून जे आहे ते मी बाजारात जाणार आहे बांगड्या भरण्यासाठी. आणि मला सुगडे पण आणायचे होते तर मग ते सुगडे पण मी घेऊन येणार आहे. तर हे बघा भाकरी झालेली आहे आणि आता थोडी म्हणजे नंतर परत थापणार आहे मी तिला वरतून. असे तीळ जे आहे ना तर पूर्ण भाकरीवरती असे तीळ टाकून घ्यायचे आणि थोडंसं असं त्याला वरतून असं प्रेस करून थोडंसं हे करायचं, हळूवारपणे थापायचं. कारण की तीळ जे आहे तर मध्ये प्रेस झाले पाहिजे. लगेच म्हणजे आपण तव्यावर टाकलं तर तीळ गळून नाही पडले पाहिजे, भाकरीला चिटकले गेले पाहिजे, असे तीळ टाकायचे त्याच्यामध्ये. आता इकडं आहे ना तर तवा पण खूप तापलेला होता आणि मग मी त्याच्यावरती अशी भाकरी जी आहे तर भाकरी टाकून घेतली आणि वरतून जे आहे तर भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं. जास्तीचीच अशी पातळ पण नाही बनवायची. लयच पातळ जरी बनवली तर मग त्याला छान अशी फुलत नाही ती. थोडीशी अशी मिडियम बनवायची म्हणजे मग भाकरी पण छान फुगती आणि भाजायला पण छान भाजल्या जाते. अशी कडक भाजून घ्यायची. मला 2 ते 4 भाकरी बनवायच्या होत्या तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्याशी आज हा व्हिडिओ जे आहे तर शेअर करावा, म्हणून मग मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि मग आता ही जी आहे ना तर मी अशा जाळीवरती भाकरी भाजून घेते. डायरेक्ट गॅसवरती नाही भाजत. गॅसवरती अशी जाळी ठेवायची आणि याच्यावर भाकरी भाजायच्या. चांगल्या अशा आरात भाजल्यासारख्या भाकरी छान भाजल्या जातात आणि कडक पण होतात. खालच्या साईडनं वरतून खालून अशी भाजून घ्यायची भाकरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.